नमस्कार, मी डॉक्टर राजीव कोरे. या सत्रामध्ये स्ट्रिक्चर युरेथ्रा म्हणजे मूत्रमार्ग अवरोध याबद्दल मी माहिती देत आहे. स्ट्रिक्चर युरेथ्रा म्हणजे काय? युरोलॉजिकल ट्रॅक मधला सगळ्यात शेवटचा जो मार्ग आहे म्हणजे युरिनरी पाईप, त्यामध्ये होणारा जो काही अडथळा आहे त्या अडथळ्याला किंवा अवरोधाला स्ट्रिक्चर युरेथ्रा असे म्हणतात. या स्ट्रिक्चर युरेथ्रा होण्याचे कारण म्हणजे तिथे इन्फेक्शन होणे किंवा मार लागणे किंवा काही वेळेला ऑपरेशन नंतर स्ट्रिक्चर युरेथ्रा होऊ शकतो. स्ट्रिक्चर युरेथ्राची लक्षणे कोणती? बऱ्याच वेळेला स्ट्रिक्चर युरेथ्रा हा आपल्याला काही वेळेला ऑपरेशनच्या वेळेसच आढळून येतो, पण मुख्य लक्षणे म्हणजे युरिन जो फ्लो आहे तो कमी होत जाणे, जी धार असते ती एकसंग न होता थेंब थेंब होणे, युरिनरी पॅसेजमध्ये दुखणे किंवा त्यातून रक्तस्राव होणे, त्यानंतर त्या स्ट्रिक्चर युरेथ्राकडे दुर्लक्ष केल्यास युरिनरी रिटेन्शन म्हणजे पूर्णपणे युरिनरी फ्लो थांबणे किंवा त्यानंतर अतिशय पूर्णपणे दुर्लक्ष केल्यास किडनीवर दुष्परिणाम होऊन किडनी फेल्युअर होणे असं होऊ शकतं. आपण ही जी कंडिशन आहे ती ट्रीटमेंट का करावी? आत्ताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जी लक्षणं आहेत ही प्रोग्रेसिव्ह लक्षणं आहेत की ज्याच्यामुळं आपल्या किडनीच्या स्वास्थ्यावर परिणाम होतो. आपल्याला त्रास तर होतच असतो, पण लॉंग टर्म म्हणजे त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. यासाठी स्ट्रिक्चर युरेथ्राची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आपण जेव्हा डॉक्टरांच्याकडे जातो तेव्हा आपली हिस्ट्री म्हणजे आपली जी लक्षणं आहेत ती विचारल्यानंतर डॉक्टर तपासण्या करून घेतात. तपासण्या करत असताना प्रथम ते क्लिनिकल म्हणजे तुमची डायरेक्टली तपासणी करतात आणि त्यानंतर काही टेस्ट करतात. त्या टेस्ट म्हणजे युरोफ्लोमेट्री म्हणजे युरिनचा जो फ्लो आहे तो कसा आहे तो बघितला जातो. एक्सरे म्हणजे युरेथ्रोग्राम, खरोखरच त्या स्ट्रिक्चर दिसतंय का त्या एक्सरेमध्ये. आणि तिसरं म्हणजे एंडोस्कोपी, दुर्बिणीची तपासणी टू एस्टॅब्लिश म्हणजे ते जे निदान आहे ते पक्क करण्यासाठी केलेली जाणारी ही टेस्ट आहे. या ट्रीटमेंट या आजारासाठी असणारी जी काही ट्रीटमेंट आहे ती अगदी साध्यातली साधी ट्रीटमेंट म्हणजे त्या पॅसेजला डायलेट करणे म्हणजे मोठे करणे. दुसरी ट्रीटमेंट म्हणजे त्या नॅरो झालेल्या म्हणजे अडथळा असणाऱ्या त्या भागाला आपल्याला आतून ओपन करणे, त्याला इंटरनल युरेथ्रॉटॉमी असे म्हणतात. पण द गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट म्हणजे परमनंट लॉंग टर्म कायमस्वरूपी बरे होण्यासाठी लागणारी जी ट्रीटमेंट आहे त्याला युरेथ्रोप्लास्टी असे म्हणतात. युरेथ्रोप्लास्टी म्हणजे त्या पॅसेजचा रिपेअर किंवा रिकन्स्ट्रक्शन. रिकन्स्ट्रक्शनचे बरेचसे प्रकार आहेत. ते आपल्याला डॉक्टर जेव्हा तुम्ही त्यांना भेटाल त्यावेळेला डिटेलमध्ये समजावून सांगतील. सो तात्पर्याने ही जी कंडिशन आहे स्ट्रिक्चर युरेथ्रा ही ज्यांना आहे त्यांनी त्वरित युरोलॉजिस्ट जे त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत त्यांना भेटून ती ट्रीट करून घेतली पाहिजे. धन्यवाद.